पुणे शहरातील सर्वात लोकप्रिय असलेली धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। हडपसरच्या श्रीराम चौकात या दहीहंडीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्याकडून करण्यात आले होते। 7 लाखांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे देणारी दहीहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे। मोठे ढोल पथक आणि उत्कृष्ट आधुनिक अशी डॉल्बी ध्वनी यंत्रणा यामुळे कोणताही सेलिब्रिटी दहीहंडीला हजेरी लावत नसताना पुण्यात सर्वात जास्त गर्दी खेचणारी दहीहंडी म्हणूनही धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे। राज्यभरातून आलेल्या गोविंदा पथकांपैकी मुंबईतील अण्णाभाऊ साठे तरुण सेवा मंडळ गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत 7,17,171 रुपयांचे बक्षीस पटकावले। यावेळी वातावरणात मोठा उत्साह संचारला होता। यावेळी शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे, उच्च आणि तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद आमदार योगेश टिळेकर, हडपसर आमदार चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते। जुलै महिन्यात शहरामध्ये आलेल्या पुरामध्ये प्रियंका कुंभार यांचे पती वाहून गेले आणि वृक्षा अंगावर पडून गीता पाटील यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे आणि त्यांना अद्याप कोणतेही अर्थसहाय्य न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य करण्यात आले। धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचे औचित्य साधत शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती नामदार डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते एकनाथ शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यातर्फे प्रत्येकी 1 लाखाचे स्वखर्चातून आर्थिक सहाय्य करण्यात आले। सामाजिक भान जपत केलेल्या मदत ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी केले आहे। महाराष्ट्रातील सर्व गोपाल भक्तांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही बघितलं असन, ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार असताना सर्व सणावर बंधनं येत होती, परंतु त्यावेळी महायुतीचं सरकार आलं त्यानंतर सर्व सणावरचे बंधनं या ठिकाणी उठवण्यात आले। मग त्यामध्ये गणपती असन, नवरात्र असन, दहीहंडी असन, विविध महापुरुषांचे जयंती असेल, यामध्ये सर्वांवरचे बंधनं या ठिकाणी उठवण्यात आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदुस्थान मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी होत असतात। हे खऱ्या अर्थाने महायुती सरकारचा निर्णय अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी सणाच्या दृष्टीने झालेले आहे। ज्या ज्या ठिकाणी असे कुठे अत्याचार होतात त्या ठिकाणी शासन कठोर निर्णय घेतला असतो आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या त्या ठिकाणी महायुतीचे सर्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब अशा कुठल्याही गोष्टीला थारा न देता त्या ठिकाणी कठोर कारवाई शासन करते। सर्व महाराष्ट्राच्या माता बहिणींसाठी सुरक्षिततेसाठी चांगले निर्णय या ठिकाणी महायुती सरकारने घेतलेले आहे। निवडणुकीसाठी पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येते। या 2 ते 2.5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक निर्णय आमच्या माता बहिणींसाठी घेतलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत, युवकांसाठी घेतलेले आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेले आहेत, अनेक निर्णय या महायुतीच्या सरकारमध्ये झालेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतलेले आहे। पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर महायुतीचं सरकार आणि विधानसभेवरची पुन्हा एकदा महायुतीचा बाबाचा पडू द्या एवढीच आजच्या निमित्तानं प्रार्थना करतो। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव